चला पेज नंबर किती आहे सांगा बरं एकदा. हां 164 पेज नंबर 164 काढलो बा. पेज नंबर 164 अगोदर आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊत. ओके, जे काय असतात आपल्या व्यवसायामध्ये जे काय नगदी व्यवहार होतात, काय म्हणतोय नगदी व्यवहार. नगदी व्यवहार इथं घेतो का नाही. पुन्हा नंतर जे काय व्यवसायामध्ये खर्चाचे किंवा उत्पन्नाचे व्यवहार होतात ते सुद्धा घेतो का नाही. पुन्हा नंतर दुसरं कोणतं तर जे आपण संपत्ती खरेदी करत असतो, संपत्ती जरी खरेदी केलो ती नगदी असेल किंवा उधार असेल, संपत्ती खरेदी विक्रीची सुद्धा नोंद इथं होते का नाही. आलं लक्षात येतपर्यंत. पुन्हा नंतर कसर जर दिलं तर कसर नेहमी काय करतो मायनस करून बाकीची रक्कम लिहून टाकायची. आपल्याला बदल काय करायचं का त्याच्यामध्ये नाही. इथपर्यंत लक्षात आहेत ना. आज आणखीन ॲडिशनल काय काय आहेत तर ते बघू. पेज नंबर किती आपले 164. तर 164 वरचं कुणाच्या पुस्तकात लिहायचं अगोदर हेडिंग सांगा बरं. मेसर्स मिस कीर्ती. समजा आता कीर्तीच्या पुस्तकात आपल्याला खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत पुस्तक आणि विक्री परत पुस्तक तयार करायचे आपल्याला. बरोबर आहे. तर सांगा बरं आता पहिलं तारखेनुसार. आता पहिलं काय म्हटले बरं वाक्य वाचा बरं त्याच्यातलं वाचा. हां बा. तिथं दुकानाचं नाव देऊ शकतात किंवा व्यक्तीचं नाव देऊ शकतात किंवा कंपनीचं नाव देऊ शकतात म्हणतो आपण. तर त्याच्यानुसार आपल्याला नावं लिहित चालायचं. आता काय म्हटले सुधाकर स्टोअर्सला माल काय विकला ना. विकला म्हणल्यास अगोदर कोणत्या पुस्तकात येईल सांगा बरं. विक्री पुस्तकात. अगोदर इथं नाव लिहा बरं त्याचं. दुसरं काय करत बसायचं नाही. अमाऊंट वगैरे आता बघतोय का मी नाही. सुधाकर स्टोअर्सला. बरोबर आहे. किती तारखेला म्हणते बरं 2011 18 का मार्च 1 सुधाकर स्टोअर्स नाव टाकलो का. मग आता किती रुपयाचा माल विकले म्हणते बरं. किती मोठ्या नंबर का आवाज मला 39,000चं. पण किती टक्के कसरीवर म्हणते बरं 10%. 10% म्हणल्यास किती झिरो कट करून उत्तर येते म्हणतो आपण 1 झिरो कट करून. म्हणजे किती येते बरं 3,900. मग कसर नेहमी प्लस करतो का मायनस बरं आपण मायनस डिस्काउंट मायनस करून बाकीची किती रक्कम ते बघावं लागते ना. बघा बरं आता 39 मधून 3,900 मायनस केलं तर 0 0. 10 मधून 9 गेले 1. परत हातचा इथं 1 आलं. बरोबर आहे ना. मग 3 आणि 1 किती झाले 4. मग 9 मधून 4 गेले 5. 3 असे 3 म्हणजे किती आलं बरं 35,100. लिहून घ्या 35,100. जर खात्या पित्या घरच्या तुम्ही सगळेजण मागत करायचे असल्यासारखं तर आवाज घशाच्या बाहेर निघणार. पण अजून नरड्याला येऊस तर खाऊन आला असाल इथं आहे की नाही. मित्र उपाशी येत आहो. तुम्ही पण उपाशी येत आहो का. 8ला उपकार करतोस माझ्यावर आहे का नाही. 8ला उठून म्हणजे तुझं सूर्योदय 8लाच आहे म्हण की. अवघड आहे बाबा. झालं. हां नेक्स्ट तारीख काय म्हणते बघा बरं आता. हां हां तिथं अगोदर वाक्य बघा. अवधूत ट्रेडर्सकडून माल खरेदी केले ना. मग खरेदी केले म्हटल्यास कोणत्या पुस्तकात लिहू बरं खरेदी पुस्तकात लिहा. मग इथं अगोदर अवधूत ट्रेडर्स. अवधूत ट्रेडर्स दुकानाचं नाव लिहिलं. बरोबर आहे ना. किती तारखेला बरं 2018 मार्च 3. अगोदर इयर टाकला तर संपते विषय. मार्च 3. किती रुपयाचा माल खरेदी केला म्हणते 47,000. पण कसरीवर आहे का कसर उल्लेख केले का नाही तर 47,000 जशास तसं लिहिलं बरं का इथं. आता त्याच्या पुढे काय म्हटले बरं वाहतूक खर्च किती दिले म्हणते बरं 250. वाहतूक खर्च हे खर्च आहे ना. आपण खर्च आणि उत्पन्नाची एंट्री इथं करतो का नाही. तर कशाची एंट्री करायची आपल्याला फक्त खरेदी किंवा विक्रीच्याच करायचे तर आणि परतच्या एंट्री करायची ती पण उधारीचेच मालाच्या संदर्भातले. बाकीचे करायचे का आपल्याला नाही. मग आता त्याच्या पुढे काय म्हटलं होतं वाहतूक खर्च दिले म्हटले ती एवढी एवढी रक्कम घेऊ का आता मी इथं नाही. तर ती वाहतूक खर्च कुठे लिहितो आपण रोख पुस्तकांमध्ये लिहायचं असतं. ती नगदी दिली ना आपण. झालं. नंतर नेक्स्ट काय म्हणते बरं 47,350 का. ओके. आणि वाहतूक खर्च किती आहे हां ती घ्यायचे का वाहतूक खर्च आपल्याला नाही. नंतर नेक्स्ट काय बरं क्वेश्चन बघत चला रे. सुधाकर स्टोअर्स यांनी माल परत केला किती रुपयाचं 3,220.
सुधाकर स्टोअर्सनं माल परत केले म्हणते. आता नुसतं तिथं सुधाकर स्टोअर्सचं जरी नाव जरी दिलं, सुधाकर स्टोअर्सचं नाव अगोदर इथं चेक करायचं, खरेदी पुस्तकात आहे का विक्री पुस्तकात आहे? बरं, विक्री पुस्तकात. त्याचं ज्या पुस्तकात नाव आहे त्याचं त्याच परत मध्ये सुद्धा नाव येणार. आलं बरोबर आहे ना? मग आता इथं सध्या त्याचं कोणत्या पुस्तकात आहे? विक्री पुस्तकात. मग कोणतं परत असेल ते विक्री परत. कोणतं परत असेल ते विक्री परत. लिहा मग आता विक्री परत मध्ये सुधाकर स्टोअर्स. सुधाकर स्टोअर्स किती रुपयाचं माल परत केले? बरं, 3220. कंसात काय दिले का तिथं? नेट म्हटले का? नेट म्हणल्यास आपल्याला जशाच तशी रक्कम घ्यायची बरं का, काय बदल करायचं नाही. नेट किंवा शुद्ध म्हणल्यास वाटलं सुरी टिप लिहून घ्या. टिप लिहा, टिप लिहून घ्या वरी. नेट NET नेट ऑब्लिक निव्वळ. निव्वळ निव्वळ पण देऊ शकतात बरं का कंसात. कंसात दिलेलं महत्त्व द्यायचं बरं का इथं. आता कंसात निव्वळ ऑब्लिक ढोबळ आपलं शुद्ध. नेट ऑब्लिक निव्वळ ऑब्लिक शुद्ध म्हटल्यास रक्कम जशास तशी घ्यावी. जशास तशी घ्यावी. ओके. आणि ढोबळ ऑब्लिक सकल म्हटल्यास डिस्काउंट वजा करून घ्यावी. ढोबळ ऑब्लिक सकल म्हटल्यास तेव्हा काय करायचं आपल्याला? डिस्काउंट वजा करून घ्यावी. हे टिप खूप महत्त्वाचं आहे बरं का, आणि एक्झाममध्ये असल्याचे तिथं ध्यानात ठेवा. आलं लक्षात? कधी कधी म्हणतोय बरं निव्वळ किंवा शुद्ध म्हटलं, नेट याचा अर्थ शुद्ध बरं का. आलं लक्षात? निव्वळ किंवा शुद्ध जर म्हटलं तर एवढा जशाच तशी रक्कम घेतली तर बदल काय केलोय का, म्हणजे ती ऑलरेडी मायनस करून दिली. आणि ढोबळ किंवा सकल जर म्हटलं कंसामध्ये तर तेव्हा काय करायचं आपल्याला? डिस्काउंट मायनस करायचंय. मग डिस्काउंट कसं मायनस करायचं? तर का सुधाकरचा अगोदरचा व्यवहार किती टक्के डिस्काउंटवर झालं तर बरं? हे 10%. मग ह्याच्यात पण किती टक्के डिस्काउंट मायनस करायचं? 10%. पण कधी? कंसात जर ढोबळ किंवा सकल म्हटले. आता सध्या म्हटलंय का आपल्याला? नाही. सध्या काय म्हटले? शुद्ध किंवा निव्वळ म्हटले, म्हणजे ऑलरेडी काढून दिलेलं आहे. तर रक्कम जशाच तसं लिहिलं. नंतर नेक्स्ट एंट्री इकडे मुलांमधून वाचा. चला वाचले दळवे. हा, रोख खरेदी रुपये जे असेल ते, आणि रोख विक्री सुद्धा दिले. बरोबर आहे ना? मग रोख खरेदी असेल किंवा रोख विक्री असेल, घेतो का? नाही. रोखीसाठी आपल्याला रोख पुस्तक असतं. इथं सगळे कशाचे व्यवहार करायचे आहेत आपल्याला? उधारीचेच, खरेदी आणि विक्रीचे. बरोबर आहे. नंतर नेक्स्ट काय म्हटले बरं? वाच. 28 फेब्रुवारी महिनाच मार्चचा चालू आहे आपलं. फेब्रुवारी कुठून आलं? अच्छा. हा, वाच. 28 फेब्रुवारी 2018च्या आदेशाप्रमाणे राकेश यांनी माल परत पाठविला. हा, कोण? राकेश यांनी माल परत पाठविला. किती रुपयाचं बरं? 37,000चं. राकेशचं इथं कुठं नाव आहे का? नाही. तर तिथं काय म्हटले बरं? एकदा नीट मला क्वेश्चन बघू द्या बरं. वाक्यरचना काय म्हणते? 28 फेब्रुवारी 2018च्या आदेशाप्रमाणे राकेश यांनी माल परत पाठविला. राकेशने माल परत पाठविला ना आपल्याला. किती रुपयाचं म्हणते बरं? 37,000चा. मग आता राकेशनं आपल्याला परत पाठविलाय, पण इथं सध्या त्याचं काय आहे का? त्याचं व्यवहार झाले का बघा बरं. इथं वरती राकेशचं इथं आपल्या ह्याच्यामध्ये आहे का? मग ती घ्यायचं आहे का आपल्याला? नाही. चला सोडून द्या. नंतर नेक्स्ट. इथं सध्या खरेदी आणि विक्रीमध्ये त्याचं नाव असावं बरं का. आहे का इथं? नाही. चला पुढलं काय म्हणते बरं? हा हा, कुणाला विकले बरं? रागिनीला. किती रुपयाचा माल विकले? मोठ्यानं सांगा जरा. 33,400चा माल विकला ना. विकला म्हणल्यास कोणत्या पुस्तकात येईल अगोदर? विक्री पुस्तकात. ठेव का? कुणाला विकले? रागिनीला. नुसतं नावच आहे ना. हा, किती तारखेला? 17 तारखेला. किती रुपयाचा माल विकला? 33,400. पण आहे ते किमतीने विकलाव का? नाही. किती टक्के कसरीवर म्हणते बरं? 10%. 10% म्हणल्यास किती? झिरो कट करून उत्तर सांगायचंय.
एक झिरो कट करून, म्हणजे एक झिरो जर कट केला तर किती येते बरं 3340, बरोबर आहे ना. एक झिरो कट केल्यास मग आता त्याच्यातून वजा करा बरं 3340 झिरो. मग आता झिरोमधून 4 जातात का नाही, तर 10मधून 4 गेले 6, परत हाचा 1, 3 आणि 1 4, 4मधून 4 गेले 0, 3मधून 3 गेले 0, पुन्हा नंतर 3 जशास तसं, म्हणजे किती बरं 30,060. 30,060. कसर म्हटले कसर वजा करून घ्यायची बरं का. बाकीचं काय कंसात वगैरे काय लिहित बसायला का मी नाही. फक्त वाक्यामध्ये कधी ध्यानात ठेवा, ढोबळ किंवा सकल म्हटलं की टक्केवारी चेक करायची अगोदर, त्यांचं व्यवहार कितीनं झालं. नेक्स्ट काय म्हणते बरं, खराब माल असल्यामुळे राकेश यांना परत केला. हा, खराब माल असल्यामुळे कुणाला, राकेश यांना परत केला. माझं पुस्तक नाही, तुम्हाला लक्षात येईल तुम्ही वाक्य काय म्हणालात ते. 28 फेब्रुवारी अगोदर 13 तारखेची एंट्री एकदा रिपीट बघा बरं. 13 तारखेची 28 फेब्रुवारी 2018च्या आदेशाप्रमाणे राकेश यांनी माल परत पाठविला म्हणते, बरोबर आहे ना. तर तिथं वाक्यरचना चुकीची आहे बरं का. राकेश यांनी माल परत पाठविला नाही तर माल पाठविला, ते परत शब्द कट करा त्याच्यातलं क्वेश्चनमधलं. केलो अगोदर. आता ती 13 तारखेची एंट्री अगोदर सॉल्व्ह करून घेऊ, कारण इथं पण अजून खालच्या ह्याच्यामध्ये ते राकेशचं नाव आले ना. काय म्हणते वाक्य एकदा, आता नीट डबल वाचा बरं. 13 तारखेची एंट्री डबल वाचा एकदा. दिनांक 28 फेब्रुवारी 2018च्या आदेशाप्रमाणे राकेश यांनी माल पाठविला. हां, दिनांक किती म्हणते बरं 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी 2018 ना रोजी राकेश यांनी, म्हणजे आदेशाप्रमाणे राकेशनं माल पाठवलाय. कोण पाठवले आपल्याला, राकेशनं माल पाठवलाय. किती रुपयाचं माल पाठवलंय बरं 37,000. डिस्काउंट वगैरे काय का नाही, बरोबर आहे ना. मग आता त्यानं माल पाठवलाय बघा, आदेशाप्रमाणे म्हणते. आता काही काही अशा गोष्टी असतात आता मोठे मोठे व्यावसायिक असते तर लगेच गेलो आणि आपण लगेच देतात का नाही. सध्या आपला महिना कोणता चालू आहे बरं, इथं मार्च महिना चालू आहे ना, बरोबर आहे. ही कधी आपण दिलतो बरं ऑर्डर 28 फेब्रुवारी, म्हणजे ह्या मार्च महिन्याच्या अगोदरचं. आपण महिन्याला खाते क्लोज करायला ऑर्डर शब्द असते आपलं. आता तू म्हटल्यासारखं दुकानात अगोदर आपल्याला ऑर्डर द्यावी लागते. कोणते पण मोठे मोठे दुकानदार आता काय करतात बरं, लगेच फोन केले की येते का माल त्यांना नाही. त्यांनी आज ऑर्डर दिली तर त्यांना 10 दिवसानंतर माल भेटाले का नाही. मग आपण आदेश दिलतो त्याला आणि त्यानं तवा जाऊन आपल्याला माल पाठविले. माल फुकट कोण पाठवाले का आपल्याला नाही. याचा अर्थ तो व्यवहार कोणता झाले, त्यानं मला माल पाठवते, त्यानं पाठवले, राकेशनं माल पाठवले. वाक्यरचना समजून घ्या. कोण, आपण त्याला राकेशला पाठवलो का नाही, कोण पाठवले आपल्याला, राकेशनं. याचा अर्थ काय झालं, तिथं आपलं व्यवहार आपण खरेदी केलोय का विक्री केलोय, काय केलं आपण त्याच्याकडून खरेदी केलं. तेव्हा जाऊन त्यानं मला पाठवायला ना. आणि आपण जर राकेशला पाठवलं असतं तर तिथं काय झालं असतं, व्यवहार विक्री झाला असतं. आलं लक्षात. मग आता त्याच्याकडून काय केलं आपण, खरेदी केलोय. मग खरेदी केल्यास व्यवहार कोणत्या ह्याच्यामध्ये येईल बरं, खरेदीमध्ये. घ्या मग तारीख किती बरं 13. घ्या इथं राकेश किती रुपयाचं बरं 37,000. झालं. हे आपलं राहिलं होतं, लक्षात आलं की ते वाक्यामध्ये दुरुस्त करून घेतलो आपण क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट आता खंडागळे वाचा. आता आपलं कोणतं चालू आहे 20 का, हां वाचा. 17 तारखेचं राहिले, 17चं झालं ना. हां नेक्स्ट तारीख. हां आता खराब माल असल्यामुळे राकेशला आता परत केले म्हणते. मग आता राकेशला परत केले, तिथं बघतच बसायचं नाही त्याचं. आलं लक्षात. तर इथं बघायचं, 2 पुस्तकांमध्येच बघायचं. राकेशचं नाव सध्या खरेदी पुस्तकात आहे का विक्री पुस्तकात आहे बरं, खरेदी पुस्तकात आहे. मग खरेदी पुस्तकात आहे याचा अर्थ कोणतं परत असेल ते खरेदी परत. कोणतं परत आहे, खरेदी परत. दाखवा मी इथं. राकेश किती रुपयाचं माल बरं 3,850. तारीख किती आहे बरं 2018 मार्च 20. इथं सुधाकरचं किती होतं बरं 2018 मार्च किती होतं बरं विक्री पुस्तकात 6 मार्च होतं ना. हां घेतलो. कधी कधी आपण ऑर्डर दिल्यानंतर लगेच येत नसते बरं का. ऑर्डर आपण 2 महिन्याखाली दिलेलं आता जर आलं तर ते आता एंट्री करायची असते. आणि दुसरं समजा आदेश पाठवला त्याच्यावर आणखीन एक टिप लिहून घ्या. आणखीन एक टिप लिहून घ्या. एखाद्याला म्हणजे एखाद्या पार्टीला बरं का, एखाद्याला आदेश पाठविला किंवा
एखाद्याकडून आदेश मिळाला तर त्याची एंट्री होत नाही. झालं? त्याची एंट्री करायची आहे का? आता समजा मी काय करतो बरं, आता कपड्याचं दुकान आहे आपलं. हे कशाचं दुकान आहे? कपड्याचं दुकान आहे. कपड्याच्या दुकानामध्ये बस सगळं माल तुम्ही एकाच दुकानातून खरेदी करताव का? दुकानदार त्यानं जीन्स एका ठिकाणून घेते, टी शर्ट एकाकडून घेते, पुन्हा साडी एकाकडून आणते, पुन्हा फाडीव कपडे एकाकडून आणते ना, बरोबर आहे ना? त्यानं सगळ्यालाच ऑर्डर देते. आदेश म्हणजे ऑर्डर देणे, बरोबर आहे ना? त्यानं सगळ्याला ऑर्डर दिलं म्हणून काय त्याची एंट्री होते का? फोनवर आपण ऑर्डर दिली त्याला, बरोबर आहे. पण ऑर्डर कधी कंप्लीट होणार आहे? त्यानं जेव्हा आपल्याला माल देईल किंवा आपण त्याला माल देऊ तेव्हाच ऑर्डर कंप्लीट होणार आहे ना. मग तेव्हाची एंट्री करायची असते. आदेश दिल्याची एंट्री करायची आहे का? नाही. नंतर नेक्स्ट तारीख वाचा अगोदर. 22. काय आज आवाज निघणार बाबा, मला सेव व्हायला बाबा आज. हां, हां, खरेदी केला म्हणल्यास कोणत्या पुस्तकात येईल अगोदर बरं? खरेदी पुस्तकात. कोणाकडून खरेदी केले बरं? हां, मेसर्स मायकल ट्रेडर्स. तारीख किती आहे बरं त्याची? 22. तारीख तर टाकता येते ना. हां, कुणाकडून खरेदी केले म्हणले सरळ खरेदीमध्ये लिहिलो. मग आता तिथं कसरीवर म्हटले ना, पण कसर ऑलरेडी काढून दिले बघा. मग कसर प्लस करायचं का मायनस करायचं बरं? मायनस. मग आता अमाऊंट त्याच्याकडून किती रुपयाची खरेदी केला सांगा बरं? 19,450. पण किती रुपये कसरीवर म्हणते बरं? 150. मग 150 रुपये कसर प्लस करू का मायनस? मायनस. कसर नेहमी मायनस करता. तर बघा मायनस करून किती येते? 19,300. मग लिहा येते 19,300. 19,300 घेतलं. हा, नेक्स्ट दळी वाच रे. माल खराब असल्यामुळे रागिनी यांनी परत केला. हा, 1900 कंसात काय म्हटले? सकल म्हटले का? चला आता लक्ष द्या. आता सकलचं पण आले आपल्याला ह्याच्यामध्ये बरं का. पहिलं कुणाचं नाव आले त्याच्यात? रागिनीचं. परतचं व्यवहार आहे ना. मग मला इथं सांगा अगोदर, रागिनीचं नाव खरेदी पुस्तकात आहे का विक्री पुस्तकात आहे बरं? विक्री पुस्तकात. मग कोणतं परत असेल, ती खरेदी परत का विक्री परत? विक्री परत असेल. मग अगोदर नाव लिहून टाकू का इथं? हो काय, आता कुणाकडून म्हणते बरं? रागिनी. किती तारखेला बरं? 23 तारखेला. किती रुपयाचं माल परत केले बरं? किती? 1,900चं. पण कंसामध्ये काय म्हटले? कंसातल्याला भर द्यायचे म्हटलं होतं. कंसात काय म्हटले आपल्याला? सकल. आणि आपण आता स्टिप लिहून दिलतो बा. कंसात जर ढोबळ किंवा सकल जर म्हटलं, काय म्हणतोय? कंसात जर ढोबळ किंवा सकल जर म्हटलं तर डिस्काउंट वजा करून घ्यायचे तिथं रक्कम. काय करून घ्यायचे? डिस्काउंट वजा करून. आणि शुद्ध किंवा निव्वळ म्हटलं डिस्काउंट वजा करत बसायचंय का? नाही. मग आता कसं वजा करायचं? तर बघा, आता इथे 1900 परत केले ना, पण आता इथे 1900 लिहायचंय का आपल्याला? नाही, डिस्काउंट वजा करून म्हणतोय. मग आता त्या वाक्यामध्ये डिस्काउंट दिले का आपल्याला? त्या आता सध्याच्या नाही. पण वरच्या वाक्यामध्ये आहे ना, रागिनी सोबत अगोदर व्यवहार किती रुपयाचं झालं? आपलं जे होतं ते. पण किती टक्के डिस्काउंटवर झालं? तर बघा बरं, रागिनीचा अगोदरचा व्यवहार 10% ना. मग आता किती टक्के डिस्काउंट मायनस करावं लागलं आपल्याला? 10%च. म्हणजेच किती रुपये बरं? 190 रुपये. 10 कट करून किती येते? 190 रुपये. 190 कुठून आलं लक्षात येईल की? काय किलो रिपीट एकदा करतोय. पहिलं रागिनीने माल परत म्हटले, रागिनीचं परत आहे ना. मग आता रागिनीचं व्यवहार इथं कोणत्या ह्याच्यात झालं? विक्रीमध्ये झालं. मग ती कोणतं परत असेल? विक्री परत. मग अगोदर इथं नाव लिहिलो, बरोबर आहे. पुन्हा कंसात काय म्हटले तिथं? ढोबळ किंवा सकल म्हटले, बरोबर आहे ना. ढोबळ किंवा सकल म्हटले की डिस्काउंट वजा करून घ्यायची म्हणता. मग डिस्काउंट तिथं टक्केवारी दिलेली नसते. तर तिचं अगोदर व्यवहार किती टक्के डिस्काउंटवर झालं तर हे वरी दिलेलं असतं. किती टक्केनं झालं? 10%. मग आता पण डिस्काउंट किती टक्के करायचं आहे आपल्याला? 10%. मग 10% किती आहे आपलं? 190 रुपये. 190 कसं आलं लक्षात आलं? आता 190 मायनस करून बावर किती येते? 0. 10 मधून 9 गेले 1, परत हातचा 1, 1 आणि 1 2. 9 मधून 2 गेले 7, पुन्हा 1 जशास तसं. म्हणजे किती बरं? 1,710 घ्या. 1,710. पुस्तक नाही, क्वेश्चन नाही, उगल लिहायला आहे की नाही आम्ही पाटील? हा, नंतर नेक्स्ट. काय म्हणाला की मला सुद्धा ऐकू नये इथपर्यंत. 26 तारीख सर. शर्मा फर्निचर मार्टकडून कार्यालय उपस्कर रुपये 55,000 खरेदी केली. उपस्कर म्हणजे काय बरं? फर्निचर. फर्निचर आपली काय असते? संपत्ती. संपत्ती खरेदी केली ना.
पण उधार खरेदी केले. पण उधार असेल किंवा नगदी असेल, संपत्तीचं व्यवहार इथं होतंय का? नाही, इथं मालाचेच व्यवहार करायचे. तर चला सोडून द्या. नंतर नेक्स्ट 29 गरिमा स्टोअर्सकडून ₹8,000चा माल खरेदी करण्यात आला. हा. तोच माल 25% नफ्याने सुनीताला विकण्यात आला. बघा, आता ही वाक्य खूप महत्वाचं आहे बरं का. इथं वाक्य बघा काय म्हणते. गनिमा स्टोअर्सकडून ना, गनिमा स्टोअर्स काय गरिमा का बरं काय असेल ते असेल गरिमा स्टोअर्सकडून. ओके, वाक्य इथं लिहितोय बरं का मी. गरिमा स्टोअर्सकडून किती रुपयाचा माल खरेदी केला? 8,000. एक्झाममध्ये हे कंपल्सरी एक तरी काऊन येणार बरं का, याच्यावर तुम्हाला एक तरी नोंद फिक्स येणारच. गरिमा स्टोअर्सकडून किती रुपयाचा खरेदी केला? 8,000चा. ओके, मी खरेदी केलो. दुकानदार आहे ना मी दुकानदाराची पद्धत काय असते, मी एकाकडून खरेदी करतो आणि तीच पुढे माल दुसऱ्याला विकतो का नाही, आहे ते किमतीने विकतो का नाही. आणि सहसा दुकानात तेव्हा हेच व्यवहार होत असतात बरं का, आपले हेच व्यवहार होणार आहेत. कसं, मी समजा आता ही 10 रुपयाला आणलो वस्तू आणि पुढे 15ला विकतो, बरोबर आहे का. काहीतरी किती रुपये फायदा करायला हवं मी त्याच्यावर? 5 रुपये करायला, बरोबर आहे ना. मग आता इथं आपल्याला टक्केवारी दिली, मी सरळ 5 रुपये म्हटलं नाही. गरिमा वहिनीकडून मी किती रुपयाचं घेतला? मोठ्यानं सांगा मला. 8,000चा माल खरेदी केला, म्हणजे त्याच्याकडून मी खरेदी केलो. आणि तेच माल पुन्हा नंतर हे माल मी पुढे कुणाला विकला म्हणते बरं? कुणाला? सुनीताला. किती रुपये बरं? रुपये दिले का तिथं? नाही. तर किती टक्के नफ्यावर म्हणते? 25% नफ्यावर म्हणते. ओके, काय केलाव? विकलाव. काय केलाव? विकलाव. आता ह्याची एंट्री अगोदर बघायची का कशी होती. तर आता 2 एंट्री होलीत बा ह्याच्यामध्ये. पहिलं अगोदर आपण काय केलाव? कुणाकडून खरेदी केलाव? गरिमा स्टोअर्सकडून खरेदी केलाव ना. अगोदर खरेदी केला म्हणजे खरेदीमध्ये नाव लिहू का? हो का, लिहा मग. हो का, इथं गरिमा स्टोअर्स. किती रुपयाचा माल खरेदी केला बरं? 8,000चा. किती तारखेला बरं? 29 तारखेला. पहिलंही क्लिअर झालं. पहिलं मी खरेदी केलो, खरेदीमध्ये लिहिलो, बरोबर आहे. पुन्हा हीच खरेदी केलेला माल मी जशाच तसं ती गट्टाच लॉट मी ती पुढे कुणाला विकून टाकला? सुनीताला. पण आहे ते किमतीने विकायला विका. आहे ते किमतीनं कोणच विकत नसतं आणि कमीनं सुद्धा कोण विकत नसतं, बरोबर आहे ना. जास्तीनंच विकणार आहे ती, किती का जवळचं असणं आपल्या, बरोबर आहे. मग आता मी तिला कितीनं विकलाव बरं? 25% नफ्यानं विकलाव, बरोबर आहे ना. मग 25% नफा म्हणजे 25% जास्तीनं विकलाव ना. मग आता जास्त किंमत किती ते बघा बरं, अगोदर बघावं लागेल ना आपल्याला. हो का, 8,000 वरकी नोटमध्ये काढून घ्या. चला, मार्कर कुठे ठेवलो रे? हा, 8,000 गुणिले किती टक्के नफ्यावर म्हणते बरं? 25. तर गुणिले 25 भागिले टक्केवर नेहमी किती मधून काढत असतो आपण? 100 मधून. तर भागिले 100. तर बरोबर आहे. इथं लक्ष द्या. भागाकार येत नसेल तर इथं 2 झिरो कटले. भागाकारामध्ये 0 कटतात, गुणाकारामध्ये 0 वाढत असतात म्हणता. इथले पण 2 झिरो कटले. आता 80 गुणिले 25 राहिले. 25चा पाडा येते का? येते नाही. तर लक्ष द्या. आता 25 झिरो 0 कितीने बी जरी 0ला गुणलं तरी उत्तर 0च येत असते, बरोबर आहे ना. काही 0 मग जसं तसं इथं घेऊ का? घेतलं. आता 25 गुणिले 8 आहे. 25 गुणिले 8 केलो ना 8 गुणिले 25 केलो तरी एकच येणार आहे, बरोबर आहे ना. आता हे 8 न 25ला गुणत आपण आता उलट करू. 8 पंचे 40 ला 0 हा 4, बरोबर आहे. पुन्हा 8 दुनी 16, 16 आणि 4 20 म्हणजे किती आलं बरं? 2,000, बरोबर आहे. म्हणजेच 25 200. 25 किती होत असते? 200. मग किती रुपये नफ्यानं विकलाव बरं मी? जास्तीनं 2,000 जास्त लावून विकलाव. मग त्याची घेतलं होतं कितीला मी? 8,000चं. आता कितीला विकला असेल बरं मी? 10,000. म्हणजे 2,000 जास्तीनं विकलोय ना, बरोबर आहे. 25% नफा लिहून घ्या. 2,000 कसं आलं ते. आता 10,000 विकलाव म्हटल्यानंतर विकलाव म्हणल्यास कोणत्या पुस्तकात लिहू बरं? विक्री पुस्तक. कुणाला विकलाव? सुनीताला. आणि सुनीताला पुन्हा मी जाताना काय म्हणणार बरं? 1 रुपया तुमच्याकडून घेणार बा मी, आहे त्या किमतीने द्यायला तुम्हाला, म्हणतात का नाही डायलॉग. किती रुपये मग? 10,000. किती तारखेला बरं? त्याच तारखेला ना. हां, म्हणजे इकडून घेतलं आणि इकडून ह्या हाताने दिलं आणि बसल्या ठिकाणी घंटाभरात, त्याच दिवशी एका दिवशी झाले नाही कार्यक्रम, त्याच दिवशी घंटाभरात त्याने किती रुपये कमीवला बरं? 2,000 रुपये कमीवला. ह्याला म्हणतात धंदा. पाडेपाठ करायला आलाय का नो? आणि जर समजा पाडेपाठ नसले तर असं तर करता येईल की इकडून तिकडून तिकडून इकडं करत चालायचं. हा, नंतर नेक्स्ट वाचा. ओके, आता हो का इथं
नाही ती तसली लेटर पाठवायचं तर इथं नावे पत्र आणि जमापत्र पाठवीत बसालेत, आहे की नाही ती दलिंदर लोक, आहे का? दिवस कोणते आहेत आणि पाठवाले काय ते ना बघा कुणाला म्हणते बरं नाव घ्या रे, मायकल, त्याला कसलं पत्र पाठवले म्हणते बरं, नावे पत्र. कसलं पत्र पाठवलं आपण, नावे पत्र. दोन प्रकारचे पत्र असते तर, ओके, एक नावे पत्र असतं दुसरं जमापत्र असते. पण समजा तुम्हाला ते पत्र लक्षात नाही, ओके, पत्र लक्षात नाही, आपण तेवढे हुशार विद्यार्थी नव्हतं, मायकलला पत्र पाठवलं, उगच कोण पाठवत नसतं, काय तर कारण असतं, बरोबर आहे ना? मग काय कारण आहे बरं इथं मायकलला पत्र पाठवण्याचं, तर मायकलचं व्यवहार अगोदर इथंच आपण बघा, त्याच्यासोबत खरेदीमध्ये झाले की विक्रीमध्ये झाले बरं, खरेदीमध्ये झाले. कशामध्ये व्यवहार झाले, खरेदीमध्ये. पत्र पाठवले याचा अर्थ परत केले बरं का, पत्र पाठवणं म्हणजे परत करणे असतं माल. मग आता इथं कशामध्ये झाले, त्याचं नाव खरेदीमध्ये आहे, मग कोणतं परत असेल त्याचं, खरेदी परत. कोणतं परत असेल, खरेदी परत. आणि जर त्याचं विक्रीमध्ये नाव असलं असतं तर विक्री परत असलं असतं. एवढं लक्षात राहील की लिहा मग इथं, मायकल काय ट्रेडर्स, किती रुपयाचं पत्र पाठवले बरं त्याला, 3900चं पत्र पाठवलं. अच्छा 200चं, हो का, मी पत्रामुळे ती अमाऊंट सुद्धा विसरून झाली, आता पत्राकडे लक्ष आहे माझं. ते किती तारखेला बरं, 21 तारखेला. अच्छा हो का, असं होतंय, पत्राशिवाय आता बाजूला येणार मी. झालं. आणि हो का इथं सरळ सरळ आपल्याला दिले तसं हो का, नावे पत्र जमापत्र म्हटलेलं असते का नाही. पण जर समजा नावे पत्र आणि जमापत्र लक्षात राहणार झालं तर काय करायचं, पत्र म्हणजे परत करणे, परत शब्द आहे बरं का, पत्राला परत. त्याचं व्यवहार इकडं अगोदर कशात झाले त्याच्यानुसार त्याच्यात लिहून टाकायचं. आणखी नेक्स्ट झालं, एवढंच आहे ना. कंसात काय त्याला डोबळ सकल म्हटलं होतं का, नाही. चलो झालं, इथपर्यंत काढायचं नाही का. आजच्या याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट झाली बरं आपली. पहिलं, सकल किंवा ढोबळ जर म्हटलं तर ती डिस्काउंट वजा करून घ्यायचं आहे. शुद्ध किंवा निव्वळ म्हटल्यास जशाच तसं रक्कम लिहून टाकायचे. पुन्हा आणखीन एक कोणतं लिहून दिलो बरं आपण टिप, आणखीन एक टिप कोणती लिहून दिल तो, हां, आदेश. नुसतं आदेश पाठवलो किंवा आपल्याला कोण ऑर्डर केलं तर त्याचं व्यवहार होतंय का, समजायचं आहे का नाही. जेव्हा माल देतील किंवा आपण माल त्याला देऊ तेव्हाच त्याचं व्यवहार होणार, आलं लक्षात. आणि दुसरं कोणतं तर आपल्याला कंपल्सरी एक क्वेश्चनमध्ये दिलेलंच असतं, ह्याच्याकडून माल घेतलो ती एवढ्या एवढ्या नफ्यावर आपण पुढे त्याला विकला. मग ते नफा अगोदर खरेदी पुस्तकात लिहायचं, पुन्हा विक्री पुस्तकात पण लिहून काय करायचं, त्याची टक्केवारी किती येईल ते काढून घ्यायचं. ओके. आता नंतर टॅली करायचं बघा, टॅली. वरी एक सिंगल रेष, खाली डबल रेष, असं करता येईल ना. चला प्रत्येक ठिकाणी करा बरं. वरी सिंगल रेष, खाली डबल रेष, टॅली करतोय बरं का. हे महिना आता संपलं ना आपलं. आता इथं नाव काय द्यायचं का, इथं कालच्या क्वेश्चनमध्ये मी टॅली सांगितलं होतं ना, हां, ह्याला नाव काय द्यायचं, एकूण. काय नाव द्यायचं, एकूण. मग आता ह्या सगळ्याची बेरीज इथं किती ते काढता येईल की. ओके. मग आता इथं पण हो का, प्रत्येकाला नाव काय द्यायचंय, अय पिंटिया, प्रत्येकाला नाव काय द्यायचंय आपल्याला, एकूण. एकूण. मग एकूण मध्ये काय लिहायचं बरं, ह्या सगळ्याची बेरीज इथं किती येते ती लिहायची, एकूण लिहा.